हे बघा, हे ज्यावेळी ट्रेकिंगला वगैरे आम्ही जातो त्यावेळी अत्यंत आवश्यक असणारी, कारण उन्हाळ्यात ट्रेक करायचा म्हटल्यानंतर गड किल्ले म्हणा किंवा डोंगरदऱ्या यामध्ये मधमाशांचा मोठा प्रादुर्भाव असतो आणि मधमाशांनी हल्ला केला तर शक्यतो आपलं पूर्ण शरीर वाचवणं आवश्यक असतं. धावपळ करू नये, धावपळ केली तर आणखी हल्ला होतो, परंतु त्यातही आपल्या चेहऱ्याचं आणि डोक्याचं संरक्षण व्हावं यासाठी आम्ही हे मास्क वापरतो. बघा, हे मास्क अशा प्रकारचं आहे. बघा, हे जनरली जे मधुमक्षिका पालन वगैरे करतात ते सुद्धा वापरतात या प्रकारचं, आणि याचा वापर अत्यंत सोपा आहे. फक्त नेण्यासाठी हे थोडंसं मोठं आहे, याच्यात आपल्याला छोटं पण मिळतं. हे सिम्पली काय करायचं असतं तर असं घ्यायचं आणि या बाजूला इलॅस्टिक आहे बघा, त्या इलॅस्टिकद्वारे हे असं सरळ घालायचं. बस एवढं केलं की ही हॅट पण होते तयार, म्हणजे उन्हापासून सुद्धा संरक्षण होतं आपलं आणि चेहऱ्याच्या आसपास आपल्या अजिबात मधमाशांचा प्रादुर्भाव होत नाही. खालच्या बाजूने हे फिक्स बसतं बघा. आणि दुसरी गोष्ट, आपल्या पूर्ण शरीराचं संरक्षण करायचं असेल तर शक्यतो फुल स्लीव शर्ट घालावं. याच्यातून सुद्धा डंख बसणार आहेत, त्यामुळे एखादं जॅकेट सोबत ठेवावं, जेणेकरून असा काही जर समजा शक्यता वाटलीच तर लगेच ते जॅकेट चढवावं. हँडग्लोव्ज असतील तर उत्तम, हँडग्लोव्ज घालावेत. आणि एवढंही करून आरडाओरडा किंवा धावपळ हे करू नये, तर शांतपणे एखादं असं चिंचोळी जागा बघावी आणि त्या चिंचोळी जागेमध्ये पोटाने, म्हणजे पोट जमिनीला लागेल अशा स्वरूपात शांतपणे झोपून राहावं. मधमाशा वरून घोंगावतील, एखाद दुसरी आपल्या पाठीला डंख मारेल, पण डंख मारल्यानंतर तिला चिरडायचं नाही. जर चिरडलं तर तिच्या वासाने आणखी हल्ला करतात. त्यामुळे जेवढे आपण शांत राहू, इतर जंगली प्राण्यांना हाकलवायचं असतं, परंतु मधमाशांच्या बाबतीत त्यांना हाकलवायचा प्रयत्न न करता, इकडे तिकडे आरडाओरडा करत न धावता, जेवढे आपण शांतपणे आणि जेवढे जमिनीशी खेटून राहू तेवढी आपली वाचण्याची आणि डंख कमी बसण्याची शक्यता असते. आणि जेवढे आपण उभे राहणार, जेवढे आपण आरडाओरडा करणार, आणि त्यातही अजून एक सांगायचं राहिलं ते म्हणजे कपडे आपले जंगलामध्ये आपण नेहमीच जाताना, म्हणजे असं ट्रेकिंगसाठी जाताना अशातली गोष्ट नाही, तर नेहमीच जाताना आपले कपडे भडक असू नये, चमकदार असू नये, पटकन डोळ्यात भरतील असे शक्यतो असू नये. बाकी रंग कोणताही असू दे, पण पटकन प्राण्याच्या डोळ्यात भरेल आणि त्याला वेगळं काहीतरी वाटेल, विचित्र काहीतरी वाटेल, असे कपडे किंवा असा पेहराव आपला असू नये. ही काळजी जंगलामध्ये जाणाऱ्या प्रत्येकाने घ्यायची असते. आणि उन्हाळ्यामध्ये खास करून अशा म्हणजे सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये ही मधमाशांची पोळी असतात किंवा तुमसाड असतात, एक प्रकार असतो तुमसड हा, ते पण अतिशय खतरनाक असतात. त्यामुळे या सगळ्यापासून संरक्षण ही आपली शांतताच करू शकते, आरडाओरडा करू शकत नाही. इतर प्राण्यांना आपण आरडाओरडा करून पळवू शकतो, पण मधमाशांच्या बाबतीत ते करता येत नाही. तिसरी गोष्ट अजून एक आपण करू शकतो, आपल्यासोबत एखादा रॅली स्प्रे असेल, रॅली स्प्रे जनरली आपण वापरतो. जर समजा पाय वगैरे मुरगळला किंवा मुका मार बसला तर त्या ठिकाणी आपण खेळताना वगैरे सुद्धा रॅली स्प्रे मारतो बघा, जो स्प्रे मारतो मूवचा वगैरे, तशा प्रकारचा तो एखाद्या वेळी आपण सोबत ठेवू शकतो. आणि अगदीच नाईलाज म्हणून काही प्रमाणात आपण अगदीच घोंगावताय तर आजूबाजूला असा स्प्रे, जसा मच्छरला आपण स्प्रे करतो, हिट मारतो, त्या प्रकारे स्प्रे करू शकतो. पण त्याने काय होतं, उन्हामध्ये आपली त्वचा आधीच तापलेली असते, त्याच्यावर जर समजा त्याचे कण पडले तर थोडी जळजळ होते, आपल्याला जळजळीचा सामना करावा लागतो. तिसरी गोष्ट, शक्यतो डिओ वगैरे काही, म्हणजे घमघमाट आपल्या शरीराचा सुटेल अशा प्रकारचं काही जंगलामध्ये जाताना वापरायचं नाही. आपला जो नैसर्गिक वास आहे तो. आणि जर समजा मधमाशांनी आपल्याला डंख मारला तर मगाशी मी आपल्याला सांगितलं की जंगली कडीपत्ता वगैरे आहे, तशा स्वरूपाची काही झाडं आहेत, ती झाडं आपल्याला ओळखता आली पाहिजेत. आणि मगाशी सांगितला तो जंगली कडीपत्ता आहे, त्याचा काही आपल्याला खाल्लं तरी अपाय होत नाही. त्यामुळे त्याचा पाला मिळाला तर तो पाला शक्यतो असा चुरगळावा आणि आपल्या जे उघडे भाग आहेत त्याला असा चोळावा, जेणेकरून आपल्या शरीराचा गंध नाहीसा होतो आणि निसर्गातला एक गंध तयार होतो. त्यामुळे प्राणी आपल्या मागावर येण्याची शक्यता थोडी कमी होते.